परमेश्वरा, छे काय मोकळं वाटतं. तात्या म्हणजे ना आमचे उगाच वीक घालायला लावतात. किती चांगली आहे नुपूर. माझं एवढं वय असताना सुद्धा तिने मला पसंत केलं आणि मी तिच्यापासून हे लपवतोय. नाही नाही, मी तिला सांगून टाकणार आहे सगळं. हो वैभव. हा आहे मी. लता लता, अरे बाप रे, घोळ झाला. लता लता, हे बघ आहे मी. आहे नाही घाबरू नकोस. आता हे असं लावून काय फायदा नाही रे. घाबरू नकोस. ऐक मी तुला सगळं सांगून टाकतो. सगळं सांगतो मी काय आहे ते. पण आधी मी दार बंद करतो. लता थांब. शांत. यांनी दार का बंद केला असेल? मी जे बघतेय आणि जो विचार करते तो योग्य आहे का, की याही वेळी माझा गैरसमज होतोय? काय रे वैभव, किती आशेने वाट पाहत होती मी तुझी. काय रे तू फसवलंस तुम्हाला. आता कळलंय की नाही तुला? खूप उशीर झालाय. काही उशीर बिशीर झाला नाहीये लता. ऐक, तू हे तुझ्यापाशी ठेवलंस ना तर कुणाला काही कळणार नाही. तू प्लीज कुणाला काही कळू देऊ नकोस. आणि ऐक, आपण जगावेगळं काही नाही करत आहोत. नाही, हे जे घडतंय ते खूप चुकीचं घडतंय. यावेळेला माझा अजिबात गैरसमज होत नाहीये. लता वहिनींचं वैभववर प्रेम असणार म्हणून त्या हे असं बोलतायत. तर कसं सांगू सगळ्यांना? मी रेकॉर्ड करून घेते यांचं बोलणं, म्हणजे मला सगळ्यांना ऐकवता येईल. माझ्या नुपूरची मी काकू आहे, सावत्राई नाहीये. हे सगळं कळल्यावर कसं तोंड दाखवू मी हे? तिचा विश्वासघात करू का रे माझ्या लेकराचा? नाही लता, तिला काही कळणार नाही. मी काळजी घेईन. काळजी घेशील रे? लग्नानंतर कळणारच ना तिला, तेव्हा काय होईल? लता, आपण कुणाला दुखवत नाही आहोत. नाही, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. मी काय म्हणतो, मी तिला सगळं समजावून सांगेन. पण ऐक ना, आपण हे लपवूया, कारण मला नुपूरशी लग्न करायचंय. प्लीज. कठीण आहे रे राजा. अगं काय कठीण आहे लता याच्यामध्ये? हे ओझं वागवतोय मी विनाकारण डोक्यावर. बघ लता, बघ, सगळं उजाड झालंय. इथे एकेकाळी हिरवळ होती याची साक्षीदार आहेस ना तू? आहेस ना? आहे ना. जुने दिवस विसरलीस तू लता? नाही रे, कसे विसरू. पण नाही, आता बिन नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे? आहे, विश्वास आहे. आहे ना? मग झालं तर. हे बघ, तुला वाटत असेल तर आपण सगळ्यांना आत्ताच्या आत्ता सांगून. नाही. हो, अरे नको, त्यांना हे अजिबात मान्य होणार नाही. मग काय करू आता लता? मी किती दिवस आपण हे सगळ्यांपासून लपवणार आहोत? तुला जर हे लग्न व्हावं असं वाटत असेल ना, तर हे आपल्याला लपवावंच लागेल. अरे तात्याला पण कळलं तर काय होणार आहे काय माहिती. खूप चिडतील ते माझ्यावर. म्हणजे तात्या पण याच्यात सामील आहेत? देवा, मला ना काय बोलावं काय करावं सुचतच नाही वैभव. लता ऐक, तू काळजी करू नकोस. मी काहीतरी करतो. पण ऐक लता, तू मला वचन दे. वचन काय द्या, आणा भाका घ्या, पण तुमचं हे सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणारच. वा लता वा, इतकं शुल्लक तू देऊ शकत नाहीस मला. मी काय समजत होते आणि काय झालं रे देवा. मी ज्याला राजेश खन्ना समजत होते तो शाकाल निघाला. लता, तात्याने पण फसवलं मला. खोटं सांगितलं मला त्यांनी. काय फसवलं लता तुला? काय तर काय? तू त्यांना विचारलं होतंस का मला टक्कल आहे म्हणून? नाही,
अरे पण त्यांनी सांगितलं होतं तू मॉडेलिंग वगैरे करतोस म्हणून. अगं मग मी करतो मॉडेलिंग. माझं खत बियाणाचं दुकान आहे, पण उरलेल्या वेळामध्ये मी मॉडेलिंग करतो. कोण बोलवत रे तुला मॉडेलिंगला? बोलवतात मला तेल कंपन्यांवाले. काय म्हणून बोलवतो तुला? अगं लता, तेल कंपन्यावाले मला बोलवतात त्यांच्या तेलाच्या जाहिरातीसाठी. पेपरमध्ये माझं टक्कल छापतात आणि त्याच्या खाली लिहितात, आमचं तेल नाही वापरलं तर असं टक्कल पडतं. चांगला खप आहे म्हणे त्यांच्या तेलाला. बापरे, काय सांगू मी नुपूरला? नुपूर आर यू मॅड? काय झालं? काय? अरे तो मुलगा आला तो वयाने मोठा नाही वाटला? हा, वाटला जरा मोठा. जरा मोठा नाही, मला तो खूप मोठा वाटलाय नुपूर. तुला त्याचं वाढलेलं वय दिसलं, पण त्याने त्याच्या बहिणींसाठी काय केलं हे नाही दिसलं तुला? नुपूर, हे त्याचं कर्तव्य होतं. एक्झॅक्टली. बघ, तो त्याच्या बहिणींवर किती प्रेम करतो, म्हणजे तो माझ्यावर म्हणजे त्याच्या बायकोवर किती प्रेम करेल. काय लॉजिक आहे यार? हा, काही अंदाज मानतेस तू? हे बघ, तो मुलगा मला वयानं खूप मोठा वाटतो. असेल, पण काय हरकत आहे? आता योग्य वेळात बायको नाही मिळाली तर हेच होणार ना. अगं पण तो तुझ्यासाठी खरंच खूप. हे बघ, मी आतापर्यंत ना खूप जणांना नाही म्हणाले, आणि अजून 10 वर्ष जर मला नवरा नाही मिळाला ना तर माझं सुद्धा वय वाढेल. हे नीरज, माझं वय वाढलं तर मग तुझंही वय वाढणारच ना रे. मग तुला सुद्धा सगळ्या मुली नकार देतील. ती चू तर तुला उभं सुद्धा करणार नाही. तुला कसं वाटेल रे तेव्हा? नाही काय झालं? नाही, काही नाही. पण हे बघ, तू तुझ्या लग्नाचा पटकन विचार करा, कारण मी एकदा का तिकडे गेलो तर परत कधी येईन मला माहिती नाही. चू, ते शिवी वगैरे देऊ नकोस हा. मी शिवी देत नाही, आईसारखं वागू नकोस. चू म्हणजे अर्चू, माझी चू. हे बघ, ती मला परत येऊ देणार नाही, आधीच सांगतोय मी. एकदम सॉलिड आहात रे तुम्ही. हा का, काय झालं असं? चू वगैरे ऐकायला गंमत वाटते एकदम. चू. मी तुला नू म्हणू? नू नू. काही हा काही मला नू नाही नाही, मला नाही आवडणार ते नू. पण तिला चू म्हणलेलं आवडतं ना? हो. कळलं कळलं तुला? कुणीतरी आपलं लागतं ज्याला आपण असं बोलू शकतो. मला पण असं माणूस हवंय. ते काय नाही, मी करते हे लग्न. आणि बघ ना, कोणाच्या वाटेला 14 नणंदा येतात. कितीतरी मुलींची अट असते की मला एकही नणंद नको म्हणून, पण मला चालतील. अरे 14 काय, मला 40 नणंदा सुद्धा चालतील. राम 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 राम. शिव 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 उकडतंय ना शैलावंश? शिव 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 शिव. असं का बघता भूत बघितलं सारखं? हे काय चाललं होतं तुमचं? ते आपलं असं सहज. सहजच? अहो, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? शैलावंश, काय बोलताय तुम्ही? मी हे लग्न अजिबात होऊ देणार नाही. का? कारण मला माहितीये या लग्नामुळे आपली नुपूर अजिबात सुखी होणार नाहीये. शैलावंश, नाही हो, वैभव खरंच खूप चांगला मुलगा आहे. असं कसं बोलू शकता तुम्ही? काय झालं म्हणजे शैलावंश, तुम्हाला कळलंय का? हो. कुणाला सांगू नका प्लीज, कुणाला सांगू नका. वहिनी, हे चुकीचं आहे. हा, अहो, आपल्या हातात काही असतं का? आपल्याच हातात असतं. शैलावंश, माझा नातेवाईक आहे म्हणून असं बोलता ना तुम्ही? तुमचं हे नातंच तर कळत नाहीये ना मला. बरोबर आहे, कारण ते खूप दूरचं आहे, तुम्हाला नाही कळणार. खूप दूरचं नाही, खूप जवळचं नातं आहे हे. जवळचं आता होणार आहे लग्नानंतर. अहो, बघा देव बघतोय तुमच्याकडे. देवाला काय बोलायचं, त्यानेच तर घडवून आणलंय ना सगळं. उगाच म्हणजे देवाच्या नावावर काही ढकलू नका तुम्ही. नाही ढकलं देवाच्या नावावर, पण तुम्ही कुणाला काही सांगू नका. लता, अरे बिस्किटलेले पीस नीट तरी करायचे. थांब जरा, घाई नको करू. त्या बघतायत. बघू दे, त्यांच्यापासून काही लपलेलं नाही, त्यांना सगळं कळलेलं आहे. त्यांना कळलं?
सॉरी, म्हणजे माफ करा. नाही म्हणजे इतकं सगळं पटापटा घडत गेलं की विचार करायला सुद्धा वेळ नाही मिळाला. सॉरी. आता मी जातो. बाय. जीजू अंकल कुठे आहेत? बरं झालं स्वेटर घेऊन आलास. दे इकडे. अरे मोठा आहे, छोटा नाही का स्वेटर? अहो तो स्वेटर नाहीये, कोट आहे, कोट. असू दे, कोट तर कोट. अहो तो तुमच्यासाठी नाहीये, जीजू अंकल साठी आहे. जीजू अंकल. अरे पण त्याला कुठे थंडी वाजते? यश, आणलास कोट? हा बघा, तात्यांनी घातलाय. तात्यानं का घालायला दिलास? वैभवरावांसाठी आणलेला कोट आहे तो. पप्पा मी त्यांना सांगितलं पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत. थांब, मी बोलतो. तात्या, आणा तो कोट, काढा. राहू दे, उबदार वाटतंय. हो तात्या, त्या कोटाचं कापड माझ्या वडिलांनी म्हणजे आप्पासाहेबांनी परदेशातून आणलं होतं या घराच्या होणाऱ्या जावयासाठी. त्यामुळे तुम्ही घालू नका तो कोट. काढा तो कोट. हो पण अजून त्यांना कपडे घ्यायला सांगा ना. अरे त्याचा कोट शिवून जावयाला घाला. हैला, हे मला कसं नाही सुचलं? तात्या, तुम्ही सेम टू सेम माझ्यासारखं. ए, यश गप्प बस. आणखी नवीन कोटाचा खर्च कोण करणार आहे? काही झालंय का? हे झालंय असं की हा कोट जो तात्याने घातलाय तो आमच्या घरच्या परंपरेनुसार या घराच्या जावयाने घालायचा आहे, म्हणजे तुमच्यासाठी आहे. हा, हो का? एक मिनिट. तात्या, तो कोट द्या. नाही, मला थंडी वाजते. तात्या, तुम्हाला जर माझं लग्न व्हावं असं वाटत असेल तर प्लीज तो कोट द्या. अरे हा कोट कोणी दिला यांना? हा यश. हे बावळटा, तुला माहित नाही का हा कोट फक्त नवऱ्या मुलासाठी असतो? अच्छा, हा माझा मुलगा आहे का? पण हा माझा मुलगा नाही, मी आता मुलगा वाटत. पण इट्स ओके. आपल्या नुपूरसाठी मी कोणालाही दत्तक घ्यायला तयार आहे. जयंता भाऊजी शांत बसा. 15 मुलांचे वडील आहेत ते. हे ना सकाळी सकाळी औषध घेऊन आलेत वाटतात. हा मुलगा नाहीये. तात्या, प्लीज कोट काढा, नाही तर माझं लग्न नाही होणार. घेतला ना तो कोट. आता तुझं लग्न झालं की मी मोकळा. आता हा कोण? हा मुलगा आहे, हा नवरा मुलगा आहे, नुपूरला पाहायला आला. अच्छा, मग हा माझा मुलगा आहे का? अरे तू नाही, मी याचा बाप आहे. अहो मी आहे. नाही, मी आहे. माझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे. बर्थ सर्टिफिकेट आहे म्हणजे तुम्ही बाप नाही, तुम्ही म्युन्सिपाल्टी वाले आहात. खाबरले वाटतं माझ्या बोलण्याने असं थरथरायला लागले. काय झालं? काय नाही का आई, काकांचं बोलणं ऐकून थरथरायला लागलेत. नाही, थरथरत नाहीये ते, म्हणजे थरथरतायत पण ते थंडीने थरथरतायत. वहिनी, तुम्ही वैभवरावांना घेऊन आप्पांच्या फोटोच्या पाया पडायला घेऊन जा. तात्यांकडे आम्ही बघतो. करते मी, माझी कामं बरोबर करते. चल वैभव, ये. नुपूर साठी नवीन स्थळ आलंय. आशीर्वाद द्या. ये वैभव, अप्पासाहेबांची भेट घडवून देते तुला. आप्पासाहेब म्हणजे माझे आजोबा. हा वाडा त्यांचाच आहे. ये बाई ये. हे काय तात्याने आले? ते कशाला हवे आहेत? अगं माणूस म्हातारा झाला ना तरी दांडगाय अजून. नाही म्हणजे अनुभव दांडगाय. मला आवडले ते. नाही माणूस म्हणून. बाईसाहेब, तात्या पुराण आता बंद करा ना. वैभव आलाय की नाही, आपण त्याच्याविषयी बोलूया. ठीक आहे, आता वैभवशी आपुलकीने बोलते मी. वैभव काय आहे ना, तुला मगाशी मी पाहिलं ना तेव्हापासून मला सारखं वाटतंय तुला आधी कुठेतरी मी पाहिलंय म्हणून. म्हणजे ह्याचा चेहरा आहे ना सतत माझ्या अवतीभोवती असतो असं वाटतंय.
सतत नाही म्हणजे कुठेतरी पाहिलं असेल तुम्ही, पण सतत कसा फिरेल तुमच्या भोवती? नाही रे, तसं नाही. म्हणजे ना मी आठवते. नाही तुम्ही आठवत बसा, तोपर्यंत तू आशीर्वाद घे ना आप्पासाहेबांचा. ये ये. आठवलं आई साहेब, अहो तुम्ही तर आपल्या होणाऱ्या जावई बापूंसारखे दिसताय. आत्ता कळलं मला, तुझा चेहरा सतत माझ्या भोवती फिरतोय असं का वाटतंय मला. आत्ता कळलं. लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडं. तिला बाष्कळ बडबड करायची सवयच आहे. झालं तुमच्या दोघींचं झालं. हा आता आपण पाया पडून घेऊया. चल. पाया पडतो आई साहेब. आलापाला घेऊ नका, प्रथा आहे त्यांच्यात. अगो बाई, ही कसली प्रथा? नाही, पण मी हात फिरवणारच. आई साहेब थांबा ना. विश्वास तर माझा सुद्धा बसत नाही, पण उगाच विषयाची परीक्षा कशाला घ्या ना. मी तुम्हा दोघींच्या वतीने आलाबाला घेते. माझं चालेल, कारण तो माझा नातेवाईक आहे ना. आई साहेब, बाई साहेब. नाही नाही नाही, ते काही नाही. मी मात्र एकदा तरी डोक्यावरून हात फिरवणार. अगं का सगळ्यांच्या जीवावर उठलीस? हा, आणि काय एवढी हौस आहे तुला? नको नको ना बायाजी, नको ना. नुपूर, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. अय्या, काय बोलायचंय? म्हणजे काहीतरी सांगायचंय तुला मला. आपण एक काम करूया, आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूया. जा या. बाई साहेब. तुम्ही बोला. नाही नाही, तुम्ही बोला. नाही, तुम्ही बोला ना. नाही तुम्ही बोला. तुम्ही बोला ना. नाही हो, बोला तुम्ही. नाही, तुम्ही बोला ना प्लीज. तुम्ही खूप लहान आहात माझ्यापेक्षा. आपल्याकडे बायको लहानच असते. पण पण खरं सांगू, तुमच्या इतकी सुंदर, सुशील, सारस बायको मला मिळेल असं खरंच कधी नव्हतं वाटलं. खरंच सांगतो. म्हणजे जर मला कोणी म्हणालं असतं ना की इतकी सुंदर बायको तुला मिळणार आहे, तर मी इतकी वर्ष आनंदानं थांबलो असतो. खरंच. पण मला तुम्हाला काहीतरी खरंच सांगायचंय. तुम्हाला ना माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. म्हणजे तुम्ही चांगले नाही आहात का? नाही नाही, मी चांगला आहे. मी चांगला आहे, पण माझ्यापेक्षा अजून चांगला नवरा मुलगा शोधा ना तुम्ही प्लीज. आम्ही ना बरीच मुलं बघितली, पण नाही जमलं कोणाबरोबरही. आता कालच एक मुलगा आला होता, पण तो ना त्याचं जरा ते चिवड्यात लाडू तसं होतं. मग मीच नकार दिला. एवढ्याशा गोष्टीसाठी नकार दिलात तुम्ही? एवढीशी गोष्ट नाही ही. ते लोक काय म्हणतील? लोकांनी काय म्हणायचं याच्यामध्ये? चिवड्यात लाडू होता तर असा लाडू बाजूला काढायचा आणि चिवडा वेगळा काढायचा असा. फार विनोदी आता तुम्ही. अहो नाही हो, त्या चिवडा लाडूचं नाही म्हणत मी. चिवडा लाडू म्हणजे अहो तो टकला होता. केस असतात ना असे, हे असे झुपकेदार, आणि मग इथे लाडू ते म्हणते मी. म्हणून मग नकार दिला. मला ना ते आवडत नाही हो असे
जोक केलेले आणि असं चिडवलेलं. आणि तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला असं टक्कल दिसलं ना की मला असं अशी टपली करायची वाटते. म्हणून मी नकार दिला. तुम्ही काय करताय हे? नाही मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता आत्ता? हो प्लीज ऐका ना. हे बघा नाही आता नको. नाही ऐकून घ्यावंच लागेल तुला. ऐक ना दरवाजा नको.